किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या हप्त्याचं वितरण केले जाईल। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून एक नव्हे तर आता 3 ते 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया ही सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आली असून गेले काही दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अजून एक दिलासा देणारी बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये अशा पद्धतीने एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि हप्ता वितरणाची आता तारीख आणि वेळ देखील या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले असून आता रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। शेतकऱ्याकडे 2 हेक्टर पर्यंतची या ठिकाणी लागवड योग्य जमीन असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचे नाव जमीन नोंदणीमध्ये समाविष्ट असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डाशी जोडलेले बँक खाते असणे अनिवार्य आहे। त्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता 2,000 रुपयांचा हप्ता थेट डेबिटच्या माध्यमातून आता पाठवला जाणार असल्यामुळे या ठिकाणी बँक खाते या ठिकाणी चालू असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर पती किंवा पत्नी आणि अल्पवयीन मुले मिळून फक्त या ठिकाणी एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता बघा, पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2,000 रुपयांची रक्कम जमा होणार नाही। त्यामुळे 21 हप्ता या ठिकाणी जमा होण्यापूर्वी सर्व लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा 2 ऑगस्ट या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला होता। त्यामुळे सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा करण्यामध्ये आले होते आणि त्यानुसार आता 21वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे